श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल अंडा भुर्जी. बघू शकता तुम्ही कशी डेलिशियस बनलेली आहे ही डिश. खूप छान लागते आणि एकदम सोपी पद्धत आहे, वेगळी पद्धत आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. मी पहिला कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेले आहे. मी घेतलेलं आहे बारीक चिरलेले 4 कांदे, अर्धा टोमॅटो, 1 हिरवी मिरचीचे 2 तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर. तेल गरम झाल्यावरती कढईमध्ये थोडंसं जिरे टाकायचे. जिरे चांगले तडतडल्यावरती त्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा, बारीक चिरलेला. कांदा जेवढा जास्त घ्याल तेवढी ती छान होते भुर्जी. बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही मी किती कांदा घेतलेला आहे. मी ही 5 अंड्यांची भुर्जी करणार आहे. 4 ते 5 लोकांसाठी होऊन जाते ही भुर्जी. कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे. बघू शकता तुम्ही अशा रीतीने कांदा परतायचा आहे जास्त. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यामुळे कांद्याला लवकर पाणी सुटते आणि कांदा चांगला भाजला जातो. बघू शकता तुम्ही जास्त करपवायचा नाही आहे कांदा, सोनेरी नाही होऊन द्यायचा आपल्याला. गुलाबी रंगापर्यंतच आपल्याला कांदा परतायचा आहे. अशा रीतीने हा कांदा परतण्याची प्रोसेस चालू आहे. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी यामध्ये टाकत आहे मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो जसं पाहिजे तसं तुम्ही चिरू शकता. कोथिंबीर टाकत आहे थोडीशी. ते चांगलं परतून घेत आहे एकजीव होईपर्यंत. 2 मिनटं परतायचं आहे आपण मीडियम गॅसवर किंवा हाय फ्लेमवरती 1 मिनटं परतू शकता. पाहू शकता तुम्ही अशा रीतीने परतायचं आहे, जास्त करपवायचं नाही आहे. आता मी यामध्ये ॲड करत आहे मसाले. हळद टाकत आहे पहिला. यामध्ये घरगुती लाल तिखट टाकत आहे 1.5 चमचा. थोडासा मटन मसाला ॲड करत आहे. मटन मसाल्याने सुद्धा खूप छान चव येते याला. तुम्ही कोणताही ॲड करू शकता, गरम मसाला, घरकुल मसाला किंवा चिकन मसालाही टाकू शकता. खूप छान होते भुर्जी यामुळे. थोडंसं पाणी ॲड करत आहे ते मसाले भाजण्यासाठी. जर तुम्ही असेच कोरडे मसाले भाजले तर ते मसाले करपू शकतात, त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. पाहू शकता तुम्ही किती छान दिसते आपलं ते कांदा. थोडंसं कोथिंबीर टाकायची आहे वरून आणि सगळे एका ठिकाणी करून थोडंसं त्याला 1-2 मिनटं झाकण ठेवायचं आहे. पाहू शकता तुम्ही. आता 2 मिनटानंतरून झाकण काढल्यानंतरून बघू शकता कसं मस्त तेल सुटलेलं आहे कांद्याला. करपलेला नाही आहे, काही नाही. एकजीव झालेला आहे कांदा, टोमॅटो, मिरची. पाहू शकता तुम्ही. आता यामध्ये आपण अंडी टाकणार आहोत फोडून. तुम्हाला जर बाउलमध्ये फोडून टाकायचे असतील अंडे तर बाउलमध्ये फोडून टाकू शकता. डायरेक्ट टाकायचे असतील तर डायरेक्ट टाकू शकता. मला डायरेक्ट टाकायला सोपे वाटतात म्हणून मी डायरेक्ट टाकते. पाहू शकता तुम्ही मी 5 अंडे घेतलेले आहेत यामध्ये टाकण्यासाठी. पाहू शकता अशा रीतीने टाकायचे आहेत अंडे फोडून. नक्की ट्राय करा ही रेसिपी. तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भुर्जी पाव म्हणून सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते पावासोबत सुद्धा. एकदम वेगळी पद्धत आहे. पाहू शकता तुम्ही अंडे टाकल्यावर ते मी मिक्स करून घेतलेलं आहे. वरून थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता हे सगळं एकजीव करायचं आहे आपल्याला. परत साईडनं लागलेलं अंड ते काढून घ्यायचं आहे उलटण्याच्या साहाय्याने. बघू शकता तुम्ही अशा रीतीने काढायचं आहे ते. आता यावरती आपण झाकण ठेवायचं आहे. पाणी टाकायचं नाही आहे यामध्ये. आपण सुटसुटीत अंडा भुर्जी करत आहोत, अंडा करी नाही करत आहे आपण. बघू शकता तुम्ही. आता झाकण काढून परत एकदा हलवायचे आहे. मी 3 ते 4 मिनटं मीडियम गॅसवरती ठेवलेलं झाकण, जेणेकरून करपत नाही भुर्जी. बघू शकता. आणि उलटण्याच्या साहाय्याने हे सगळं फोडून घ्यायचे आहेत अंडे. बारीक करून घ्यायचे असेल तर तुम्हाला मोठे आवडत असेल भुर्जी तर मोठी ठेवा, नाही तर अशा रीतीने उलटण्याच्या साहाय्याने तुम्ही बारीक करू शकता. पाहू शकता किती छान कलर आलेला आहे भुर्जीला आपल्या. मी एक हातात घेऊन पाहिलं शिजली आहे का. शिजली आहे आपली भुर्जी, तरी पण चांगली जरा परतते म्हणजे अजून छान चव येईल. वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आहे आपल्याला आणि परत 1-2-3 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ती कोथिंबीर अजून सुगंध देईल त्याच्यामध्ये. झाकण काढल्यानंतरून परत एकदा पाहू शकता तुम्ही. आता आपली भुर्जी बनवून तयार आहे सर्विंगसाठी.
खूप डेलिशियस लागते ही. नक्की ट्राय करा. बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे आणि जेवढा कलर छान तेवढी